जय जय रघुवीर समर्थ. श्री गुढीपाडवा निमित्त विशेष निरूपण. गुढीपाडवा हा सण आपण का साजरा करतो तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. म्हणजे चैत्र वैशाख हे आपले जे मराठी महिने आहेत त्यानुसार नववर्षाची काय होते सुरुवात होते. म्हणून गुढीपाडवा हा सण काय केला जातो साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण प्रत्येक युगामध्ये साजरा केला जात होता. याचं एक उदाहरण म्हणून असं सांगितलं जातं की प्रभू श्रीरामांनी रावणाचा ज्यावेळेस वध केला त्यावेळेस दसरा हा सण साजरा केला आणि तिथून म्हणजे श्रीलंकेहून चालत येण्यासाठी श्रीरामांना काय लागला वेळ लागला आणि 14 वर्ष त्यांचा वनवास काय झाला होता व संपला होता. ज्या दिवशी श्रीराम प्रभू सीतामाई आणि लक्ष्मण ज्या वेळेस अयोध्येत आले तो दिवस गुढीपाडवा दिवस म्हणून काय केला जातो साजरा केला जातो. त्या दिवशी काय केलं सगळ्या लोकांनी घरावरती विजयाचं प्रतीक म्हणून काय केलं गुढी उभारली. म्हणजे गुढीपाडवा हा आत्ता अलीकडे साजरा केलेला सण नाहीये. हा सण युगानुयुगे प्रत्येक युगामध्ये काय केला जातोय साजरा केला जातोय. आणि गुढी उभारणं म्हणजे काय गुढी उभारणं हे कशाचं प्रतीक आहे तर विजयाचं प्रतीक आहे. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज देखील कोणतंही युद्ध जिंकून आले तर काय करायचे घरावरती गुढी उभारून त्यांच्या विजयाचं काय करायचे स्वागत करायचे. म्हणजे गुढीपाडवा हे कशाचं प्रतीक आहे तर विजयाचं प्रतीक आहे. हा गुढीपाडवा आत्ताच साजरा केला जात नाही. सुरुवातीपासून म्हणजे युगानुयुगे द्वापार युगात कलियुगात आणि सत्ययुगात तुमच्या त्रेतायुगात चारही युगामध्ये काय हा सण साजरा केला जातोय. त्यामुळे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हे प्रतीक किती सुंदर आहे बघा. गुढीपाडव्याला काय केलं जातं तर ते गुढी उभारली जाते त्याच्यावरती कलश ठेवला जातो. तिथं कडुलिंबाची काय पाने दिली जातात. म्हणजे प्रत्येक प्रतीक आहे प्रत्येक म्हणजे सगळ्या आजारातून मुक्त व्हावं म्हणून कडुलिंबाचा काय केला जातो पाला त्या गुढीला अडकवला जातो. साखरेची काय माळ त्या गुढीला घातली जाते. साखरेची माळ ही 9 काय असतात त्यामध्ये म्हणजे 9 ज्या साखरेच्या वड्या असतात त्याला काय म्हटलं जातं नवविधा भक्तीचं ते काय आहे प्रतीक आहे. आणि जे माणसाच्या रूपासारखी जी गुढी आहे ते म्हणजे कोण आपण स्वतः म्हणजे प्रत्येक मनुष्याचं काय आहे ते प्रतीक आहे. म्हणजे गुढी हे कशाचं आहे प्रतीक तर सत्कर्माचं आहे. त्या दिवशी काय खायला दिलं जातं गूळ आणि कडुलिंबाच्या जे काही औषध असतं म्हणजे ते जे खाद्य आहे ते काय आहे शरीराला काय आहे पोषक आहे. तेच म्हणजे आपली संस्कृती आपल्याला किती उत्तमाचं शिकवून गेली. म्हणून समर्थ म्हणतात की गुढीपाडव्याला काय करायचं एक संकल्प करायचा की काय आपली गुढी म्हणजे काय आपल्या देहामध्ये अखंड काय सत्कर्माची गुढी उभा राहिली पाहिजे. कोणतंही दुष्कर्म घडता कामा नये. आता ज्या वेळेस समर्थ सांगतात 350 वर्षापूर्वी काय आलं होतं सगळ्या समाजावरती काय आलं होतं संकट आलं होतं. आणि 350 वर्षापूर्वी मानवाची अवस्था कशी हीनदीन अवस्था झालेली पाहून स्वतः समर्थांनी हा दासबोध ग्रंथ आपल्यासाठी काय केला लिहून ठेवला. आणि अखंड आताही तेच कार्य काय चाललंय अखंड अविरत चालू आहे आणि चालूच राहणार आहे. कारण का हा ग्रंथ मनुष्याला काय आहे तारणार आहे आपल्याला सर्वांना काय करणार आहे तारून नेणार आहे. आणि सर्व म्हणजे मानवाची जी अत्यंत हीनदीन अवस्था झाली होती ते पाहून त्यातून त्यांची मुक्तता व्हावी
या उदात्त हेतूने श्री समर्थांनी मानवाला काय दिली हो? शिकवण दिली. दासबोध ग्रंथाच्या रूपानं शिकवण दिली. स्वधर्म स्वदेश स्वदेव यांची मुहूर्तमेढ रोवून उद्ध्वस्त झालेले असंख्य संसार प्रपंच पुन्हा काय केले हो? नेटके केले. म्हणजे संसार प्रपंच आणि परमार्थ उत्तमाचे नेटके करण्याचं कार्य अखंड समर्थांनी केलं. आणि समर्थ कृपेने आताही तेच कार्य म्हणजे सर्व थरातील स्त्री पुरुषांना तसेच राष्ट्राची भावी आधारस्तंभ अशी जी लहान मुले आहेत यांना बालभक्ती मार्गदर्शनाद्वारे अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम या समर्थ उक्तीनुसार अज्ञान कुकर्म कुविचार कुसंग यांचा अंतकरण मन बुद्धी चित्त यावरील पगडा झुगारून रंजल्या गांजल्यांना जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य त्यांच्या निष्काम भूमिकेतून अखंड चालू आहे. की ज्यामुळे सर्वत्र काय व्हावं? सत्कर्म सदविचार सुख शांती समाधानी म्हणजे समाधान घरोघरी नांदावं यासाठी समर्थांनी अखंड हा अट्टहास केलाय ना. हे निरूपण श्रवण कशासाठी आहे? तर ते फक्त आपल्यासाठी आहे. म्हणून समर्थांनी अखंड काय हो? सगळ्या ओव्या प्रत्येक ओवीमध्ये काय गर्भित जो अर्थ दडलेला आहे ते समर्थ आपल्याला काय करतात हो? उघड करून सांगतात. आपल्याला लगेच समजतो बघा भाग. जरी संत तुकाराम महाराजांनी काय लिहिलं संत गाथ म्हणजे तुकाराम गाथेमध्ये काय अभंग लिहिलेत आणि त्याच्या पाठीमागचा काय गर्भित अर्थ असेल तो समर्थांनी आपल्याला काय केले हो? समजायला म्हणजे अद्वैत द्वैत भाग समजून घ्यायला काय केले हो? शिकवले. आता संत तुकाराम महाराजांना ज्या वेळेस काय झालं हो? दृष्टांत झाला विठ्ठलांचा की काय नाही मला काय करायचंय जायचंय आता माझी जाण्याची काय झाली वेळ झाली. त्यावेळेस काय केलं हो? संत अचानक म्हणजे त्यांना कळलं की आता आपल्याला जाणे आहे कारण आपण देह ठेवायची काय आली वेळ आली. त्यांना आठवण झाली कुणाची? पत्नीची आवलीची आठवण झाली. तिचे प्रेमही आठवले आणि तिचा रागही आठवला. आणि त्यांनी काय केलं? एका जवळ तिला त्यांना आवलीला निरोप पाठवला की मी वैकुंठाला जात आहे तरी तू जिथं असशील त्या अवस्थेत माझ्याकडं ये. आपण दोघंही काय करू? हरीजवळ जाऊ. केवढी मोठं ही दिलेलं हो तिला. संत तुकारामांच्या पुण्याईवरती आवली सुद्धा संत तुकारामांबरोबर जाऊ शकत होती. परंतु आवलीनं काय केलं? ती काय म्हणाले? तिथं ओवी लिहिली बघा. संत तुकाराम महाराजांनी तिथं ओवी लिहिली काय? ऐक हे सुख होईल दोघांशी सोहळे ऋषी करतील देव. म्हणजे काय? सगळं हे ऐहिक सुख आपण आता भोगलंय आणि ते भोगून आता आपल्याला कुठं जाणं आहे हो? देवाकडं सोहळं बघायला जाणे आहे. तर ये लवकर असं संत तुकाराम महाराजांनी काय पाठवलेला हो? निरोप पाठवलेला. पण आवलीला काय हो? हा निरोप मिळाला तेव्हा तिनं काय सांगितलं? तुम्ही रिकामे आहात, तुम्हाला काय कामधंदा नाहीये, माझ्या मागं काय आहे? प्रपंच आहे. तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर भटकायला मला वेळ नाही. तुम्हाला कुठं जायचंय तिकडं जावा. फक्त दुपारी काय करा? जेवायला मात्र वेळेवर या. मला फार वाट बघायला लावू नका. माझ्या मागं म्हैस आहे, म्हैशीची धार आहे, माझ्या मागं पोरं आहेत, प्रपंच आहे. मी काय तुमच्याबरोबर येणार नाही. आवलीनं तो निरोप पाठवला संत तुकारामांजवळ. परंतु संत तुकाराम महाराज कसे हो? पूर्णपणे विरक्त, संसारापासून अलिप्त. त्यामुळं त्यांना माहीत होतं की काय आता आपल्याला जाणे आहे, आता आपण इथं थांबू शकत नाही. मग त्यांनी त्यावेळेस काय ओवी ज्या वेळेस जाण्याची वेळ झाली त्यावेळेस सर्व लोक जमलेली होती हो. त्यावेळेस ओवी काय कोणत्या ओव्या घेतल्या संत तुकाराम महाराजांनी? ऐका ऐका भाविक जन कोण कोण व्हाल ते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. ह्या ओव्या का घेतलेल्या आहेत? तर
गुढीपाडवा म्हणजे काय हे समर्थांना सांगायचंय, ते या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. काय? ऐका ऐका भाविक जन, कोण कोण व्हाल ते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. कुणाचा संग टाकायला सांगितलाय हो? तार्किकांचा. म्हणजे काय? कुणीही कुठंही जन्माला येईल, म्हणजे कोणत्याही पदावर जाईल, कुठंही जन्माला येईल, जिथं जन्माला आलोय तिथं, कुठेही जन्माला येऊ द्या, आपण कुठं जन्माला यावं हे आपल्या हातात नाहीये. मग जिथं जन्माला आलोय तिथं आपल्याला स्वतःचं सार्थक करता आलं पाहिजे. तार्किकांचा संघ म्हणजे विषय विकारांचा संघ टाकता आला पाहिजे आणि अखंड परमेश्वराचं नामस्मरण करता आलं पाहिजे. म्हणूनच ओवी मांडली ना, ऐका ऐका भाविक जन, कोण कोण व्हाल ते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. म्हणजे कोणतं जे सद्गुरूंनी जे नामस्मरण दिलेलं आहे ते अखंड आपल्याला करता आलं पाहिजे. कारण जिथं कुठं जन्माला आलोय, ते जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण आलेल्या जन्माला आलोय ना, तर त्याचं सार्थक करणं आपल्या हातात आहे. हे संत तुकाराम महाराजांना सांगायचंय. म्हणून समर्थ काय म्हणतात? गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे काय? सत्कर्म, अखंड सत्कर्माची गुढी आयुष्यामध्ये उभारता आली पाहिजे. जे काही दुष्कर्म केलंय ते हितच टाकता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला सत्संग घडला, ज्या दिवशी संतांची विचारसरणी तुमच्या कानावरती पडली, त्या दिवसापासून तुमच्या विचारांमध्ये काय करता आला पाहिजे? बदल करता आला पाहिजे. अखंड हरिनाम घेता आलं पाहिजे. नका शोधू मतांतरे, नु मगे खरे बुडाल, कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. काय सांगत गेले हो संत तुकाराम महाराज? की जे आता चाललंय, नका शोधू मतांतरे. आता काय चाललंय हो समाजात? काय चाललंय हो? सगळा भेदाभेद, सगळं जे काही चाललंय ते कशावरून चाललंय हो? जाती, वर्ण, भेदभाव सगळीकडे चाललंय ना. मग नका शोधू मतांतरे काय सांगितलंय? समर्थ म्हटले याच्या नादी लागू नका हो. सर्व आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, माणसासारखं काय करता आलं पाहिजे? वागता आलं पाहिजे. जे काही समाजात घडतंय, अमानुष कृत्य घडतायत ना, ती घडता कामा नयेत. म्हणजे संत तुकारामांना जे सांगायचं होतं तेच संत समर्थांनी हे आपल्याला काय केलंय? अखंड सांगितलंय ना. दासबोध ग्रंथामध्ये अखंड शिकवणच दिली. कशाची हो? स्वधर्म, स्वदेश, स्वदेव आणि संसार प्रपंच नीटका करा. समर्थांनी आधी सांगितलं ना, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे संतांना काय सांगायचं होतं हो? की आपल्याला अखंड सत्कर्मात राहता आलं पाहिजे. त्या गुढीप्रमाणे काय करता आलं पाहिजे? ताट मानेनं राहता आलं पाहिजे. तिच्याप्रमाणे आरोग्यम धनसंपदा, म्हणजे आपल्याकडं आरोग्य असलं पाहिजे, धनसंपदा असली पाहिजे, म्हणजे ऐश्वर्य पण असलं पाहिजे, आणि मतांतर नसली पाहिजेत. लक्षात घ्या. नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल. तुम्ही जर भेदाभेद केला, समाजामध्ये तडी निर्माण केली, तर आपण सगळेच बुडणार आहे ना. जर पूर, म्हणजे एक उदाहरण घ्या, जर पूर आला तर त्या पुरामध्ये सगळेच वाहून जाणार आहेत ना. मग तसा असंतोषाचा जर पूर आला तर सगळा समाज काय होणार आहे हो? भरडला जाणार आहे. म्हणून काय सांगतात की नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल, कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. हे सांगत कोण गेले? संत तुकाराम महाराज म्हणतात नका रे, नको त्या गोष्टीत काय करू नका, अडकून बसू नका. काय करा? जे काय करायचंय स्वतःचं स्वहित करायला शिका. स्वधर्म, स्वदेश, स्वदेव ह्या गोष्टी साधता आल्या पाहिजेत. नाहीतर काय होतंय हो? विनाकारण आपण आयुष्य कशासाठी वायपट घालवतोय
हे आपल्यालाच कळत नाही. लक्षात ठेवा. ना धडप आत्ताच ओवी दिली ना, गेल्या समासामध्ये समर्थांनी ओवी दिली, ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जीने झाले व्यर्थ. काय उपयोग आहे? ना धड परमार्थ घडत नाही, ना धड प्रपंच घडत नाही. मग असल्या जीवनाचा उपयोग तरी काय? का अखंड व्यर्थ काय घालवतात तो? अखंड आयुष्याच्या आयुष्य माणसं व्यर्थ घालवतात. तरीही मेलं तरी काय होत नाही, त्यांना कळत नाही. मृत्यू येईपर्यंत कळत नाही की आपण काय चुकलो, आपण जीवनामध्ये काय केलं. अनहितच करत आले ना, स्वतःचं अनहित केलं. म्हणून समर्थ म्हणतात की अनहित करू नका. स्वतःचं स्वदेव स्वधर्म कोणता आहे तो ओळखा. स्वधर्म, स्वदेश आणि स्वदेव या गोष्टीची काय असली पाहिजे. कोणत्याही नेहमी संतांनी काय सांगितलं हो, ज्या सामाजिक गोष्टी आहे त्याचं नुकसान कधी करायचं नाही. कारण का हो, प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी केली ना निर्माण, आपणच त्याचं नुकसान केलं तर त्या बघा, जर तुम्ही एखाद्या म्हणजे उदाहरण घेऊया, एखादी दंगल घडली, कुठं काय घडलं तर काय करतो आपण? पहिले काय करतो? बसेस जाळतो, दवाखान्यांवरती हल्ले करतो. मग हे चुकीचं आहे. समर्थ काय सांगतात की हे सगळं चुकीचं आहे. हे काय केलं पाहिजे? कारण ज्या वेळेस तुला गरज आहे, जो हल्ला करणार आहे त्याला ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस वाहन तेच लागतं, दवाखाना तोच लागतो. मग तू जर ते नुकसान केलं तर तुलाही ते भेटणार नाही. लक्षात ठेव. आणि तुझ्या पिढीलाही भेटणार नाही. मग या गोष्टींचं नुकसान टाळता आलं पाहिजे. मतांतर टाळता आली पाहिजे. स्वधर्म कळला पाहिजे. स्वस्वरूपी राहणे हा काय आहे? स्वधर्म आहे. मानवता हा काय आहे? हो आपला धर्म आहे. आणि मनुष्य ही जात आहे. अखंड संतांनी आपल्याला शिकवलंय. तरी आपल्या डोक्यातून जाती धर्म भेदाभेद जात नाही. अखंड संतांनी लिहून ठेवलंय, भेदाभेद अमंगळ. म्हणून संत तुकाराम महाराजांनी शेवटी जाताना सांगून ठेवलंय ना की तार्किकाचा टाका संग. म्हणजे ऐका ऐका भाविक जन, कोण कोण व्हाल ते तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरावा. नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल, कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. किती सुंदर सांगून गेलेत आपल्याला की कुठं जन्म घेतला असेल. आता सर्वच जण काय मोठ्याच्या घरी जन्माला येणार नाहीत. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या श्रीशिल्केनुसार एखादा मंत्र्याच्या घरी जन्माला येईल, एखादा शेतकऱ्याच्या घरी येईल, एखादा वकिलाच्या घरी येईल, एखादा डॉक्टराच्या घरी येईल. म्हणून लिहून ठेवताना संतांनी कसं लिहून ठेवलंय बघा, कोण कोण व्हाल ते, काय तुम्ही कोणत्या पदाला जाल, काय व्हाल. परंतु हे होत असताना वाईट गोष्टींचा संग काय करता आला पाहिजे? टाळता आला पाहिजे. नाहीतर तो गोष्ट माहीत आहे आपल्याला काय हो, की एकदा राजा चाललेला होता. म्हणजे राजाची सवारी चाललेली होती आणि त्याचं लक्ष एक स्त्री म्हणजे मुलगी असते, वयात आलेली मुलगी असते, खूप सुंदर मुलगी होती. ती काय करत होती हो? कचरा गोळा करत होती. आणि कचरा गोळा करत असताना राजांचं लक्ष तिच्याकडं गेलं. राजाला वाटलं की हिला काय करावं, राणी करून आणावं. म्हणून राजानं काय केलं, त्या मुलीला सुंदर वस्त्र दिली, म्हणजे सुंदर वस्त्र दिली, दागिने दिले आणि तिच्याशी काय केला, विवाह केला. आता ती कोण झाली होती? कचरा वेचणारी मुलगी होती का? नाही. तिला काय केलतं हो, रंकाचं राजा केलतं, म्हणजे राणी केलतं ना. म्हणजे तिला राणीचं पद दिलं होतं. मग आता तिनं राणीसारखं राहायला पाहिजे होतं का नाही? परंतु ती तिचं काय करत नव्हती. म्हणजे तिला बघा, माणसाला तो ज्यात जगलेला आहे, म्हणजे एखादा अवगुणात जगलेला असतो, तो अवगुण सोडायला तयार नसतो. लक्षात घ्या. 1 वर्ष झालं
राजा राणी एक दिवस काय झाले हो, महलात म्हणजे रथामध्ये राज्यामध्ये काय होते, फिरत होते. तर आता ही राणी बनली होती. हिनं सगळ्या गोष्टी भूतकाळातल्या काय करायला पाहिजे होत्या, विसरायला पाहिजे होत्या. तिनं काय केलं, राजा दोघं बसलेले ह्याच्यामध्ये, कशामध्ये, रथामध्ये चाललेले होते, राज्यामध्ये फिरत होते. तिला कचरा दिसला. तिनं काय केलं हो, लगेचच रथातून रथ थांबवला आणि पळत सुटली. एक पिशवी घेतली आणि कचरा वेचायला सुरुवात केली. म्हणजे तिला विसर पडला की आपल्याला काय केलंय, आता राणी केलंय. आपले पूर्वीचं जे काय आपलं होतं ते आपण विसरायला पाहिजे. परंतु काय हो, माणूस स्वतःच विसरायलाच तयार नाही, भूतकाळ विसरायलाच तयार नाही. भूतकाळातलं काढूनच लोक काय करतात हो, पुन्हा पुन्हा काय करतात, स्वतःची हानी करून घेतात. हे समर्थांना सांगायचंय. मग राजानं काय केलं, तिला सोडून दिलं. साहजिकच आहे. कारण का हो, ज्या व्यक्तीला स्वतःचं महत्त्वच कळत नाही त्याला काय करणार ना. म्हणून काय केलं हो, सोडून दिलं. म्हणून संतांनी जे आपल्यासाठी लिहून ठेवलंय ते काय आहे हो, फार उत्तमाचं लिहून ठेवलेलं आहे. समर्थांना जे नावं ठेवतात लोक, त्यांनी एकदा काय करावं, 220 दशकाने 200 समास वाचावेत. म्हणजे त्यांना कळेल की आयुष्यात येऊन काय केलं पाहिजे, आपण कुणाला नावं ठेवतोय आणि आपण काय करतोय. कारण का हो, पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सऱ्या केली. म्हणजे तुम्ही मत्सरापोटी काय करत असता, एखाद्याचं काय करत असता, निंदा नालस्ती करत असता. तर तसं न करता पूर्ण ग्रंथ पाहता आला पाहिजे. आणि जे लोक दासबोध ग्रंथ पूर्ण पाहतील त्यांना लक्षात येईल की आपण जन्माला आलोय, आपण केलंय काय आणि आपण करायला काय पाहिजे. कारण मेल्यानंतर तुम्ही काहीही बरोबर घेऊन जात नाही. जे काही ज्ञान मिळवलेलं आहे तेवढंच आपल्या बरोबर येतं. लक्षात ठेवा, तुमचं ज्ञान कुणी चोरून घेत नाही. तुमचं ज्ञान कुणाला चोरता येत नाही. तुम्ही बाकी सर्व हे केलं काय, तुमची धनसंपत्ती घेतील, सगळं घेतील, परंतु तुमचं जे ज्ञान मिळालंय, तुमचं जे आत्मज्ञान तुम्हाला मिळालंय ते कोणी चोरून नेऊ शकत नाही. पुढं संत तुकाराम महाराज काय म्हणतात, नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. काय सांगितलं हो, जाता जाता सांगितलंय आपल्याला काय, नामस्मरण आणि कीर्तन म्हणजे हे निरूपण, नामस्मरण हे काय आहे हो, साधन खूप सोपं दिलंय. त्या परमेश्वराला भेटण्यासाठीचं साधन जे दिलंय ते खूप काय आहे हो, सोपं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायची गरज नाही जास्तीचं. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पापे जर आपण केलेली पापे जर काय करायचे असतील, ज्या क्षणी आपल्याला जाणीव दिली परमेश्वराने की हे पाप आहे, त्या क्षणी आपल्याला ते पाप थांबवता आलं पाहिजे. कारण का हो, समर्थ सांगतात की परमार्थ खूप सोपा आहे, अवघड काहीच नाही. नामस्मरण आणि कीर्तन ही दोनच साधने आहेत परमार्थाची, खूप सोपी आहेत. परमेश्वराला भेटण्यासाठीची साधनं खूप सोपी आहेत. आणि या साधनांचा वापर करून आपली जन्मांतरीची पापे काय होणार आहेत, तो जळून जाणार आहेत. किती ताकद आहे नामस्मरणात, आपल्याला माहित आहे. नामस्मरणात ताकद थोडी नाही आहे. एकदा म्हणजे लंकेवरून विभीषण काय करायचा, अलीकडं यायचा, भारतामध्ये यायचा आणि तिथं श्रीरामांचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये पूजा करायचा आणि निघून जायचा. आता विभीषण म्हटल्यानंतर काय हो, खूप बलाढ्य शरीर होतं, खूप मोठं शरीर होतं. आपल्या इकडचं जे पुजारी आहेत त्यानं जे आणलेली फुलं आहेत त्यात एखादा माणूस बसेल एवढी मोठी फुलं होती त्या श्रीलंकेत. लक्षात घ्या, लंकेमध्ये काय एवढी मोठी फुलं होती आणि तो फुलं घेऊन यायचा, रोज व्हायचा. आता तिथल्या
पंडिताला प्रश्न पडला की इथं कोण येतंय, मी पूजन करायच्या अगोदर कोण पूजा करतंय, फुलं वाहतंय, काय माहिती. मग एक दिवस तिथं फुलांचा ढीग होता, तिथंच काय केलं, पंडितांनी ठरवलं की इथंच लपून बसतो आणि बघतो कोण येतंय रोज ते. मग ते काय केलं, पंडित त्या फुलांमध्ये लपून बसला आणि विभीषण आले, पूजन केलं. त्यांना काय सवय होती हो, थोडी फुलं चरणावरती व्हायची आणि थोडी स्वतःच्या जो काही त्यांची जी टोपी होती, म्हणजे जे काही टोपी होती त्याच्यात काय करायचे हो, ते खोवायचे असे फुलं आणि जायचे निघून. त्यांनी ते ढिगामधली फुलं घेतली आणि डोक्याच्या त्या फेट्यामध्ये खोचली. त्या फुलांमध्ये ते पंडित काय गेले हो, त्या फुलांबरोबर पंडित पण त्यांच्या त्या फेट्यामध्ये गेले आणि असं ते लगेच गेले, लंकेला निघून गेले. आता फेटा उतरून ठेवला, त्यावेळेस पंडितांनी उडी मारली आणि हाका मारायला सुरुवात केली की महाराज मला माफ करा, मी चुकून तुमच्याबरोबर आलो इकडे. विभीषणांनी पाहिलं की एक म्हणजे मंदिराचे पुजारी चुकून आपल्याबरोबर आलेले आहेत. मग त्यांनी काय सांगितलं की नाही बाबा, एक काय केलं हो, विभीषणांनी एक चिठ्ठी लिहिली आणि घडी घालून त्या ब्राह्मणाजवळ दिली, पंडितांजवळ दिली आणि सांगितलं की तुम्ही काय करा, या समुद्रावरून जा, तुम्हाला काय रस्ता निर्माण होईल समुद्रामध्ये. मग परंतु एक करा, ती चिठ्ठी काय टाकू नका कुठं. बरं ठीक आहे, पंडित निघाले आणि म्हणजे ही चिठ्ठी तुम्हाला तारेल असं विभीषण म्हणाले, ही चिठ्ठी काय करू नका, टाकू नका. आता विभीषणांचा विश्वास होता श्रीरामांवरती, म्हणून त्यांनी ती चिठ्ठी दिलेली त्या पंडितांना. पंडित गेले, मध्यंतरी समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर त्यांना वाटलं की चला बघावं, आता चिठ्ठी उघडून बघावं. तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं श्रीराम. अरे म्हटले, एवढीशा चिठ्ठीसाठी श्रीराम तर लिहिले याच्यामध्ये, एवढं काय या नामामध्ये. म्हणून ते ती चिठ्ठी त्या समुद्रात टाकून देतात. त्या क्षणी त्यांचा रस्ता पण काय होतो, बंद होतो आणि ते समुद्रामध्ये बुडून जातात. लक्षात ठेवा. म्हणजे ते समुद्रावरून जे चालत येत होते ते कशामुळं, तर ते फक्त नामामुळं. म्हणजे एवढं श्रीरामांच्या नावामध्ये काय होत आहे, ताकद आहे, हे त्यांना काय आलं नाही, लक्षात आलं नाही. त्यांनी ती चिठ्ठी टाकून दिली. त्या क्षणी तेही काय झाले व समुद्रामध्ये बुडाले. म्हणून संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काय हो, काय लागतं का हो सायास, त्याच्यासाठी नामस्मरण करण्यासाठी काय दुसरं काय प्रयत्न आहेत का हो. तोंडाने फक्त नामस्मरणच करायचंय, त्याच्यासाठी दुसरं काय करायचंय का आपल्याला, फक्त नामस्मरण करायचंय. आणि असं बोलत असताना त्यांना काय दिसू लागलं व विमान दिसू लागलं ज्यामध्ये विठ्ठल, रुक्माई, गरुड व विमान त्यांना काय झालं, दिसू लागलं. ते सर्व श्रोत्यांना परत काय म्हणाले हो, आम्ही जातो आता, कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. म्हणजे आता काय झालं हो, वेळ झाली, माझी जाण्याची वेळ झाली, माझा पांडुरंग माझी वाट पाहतोय आणि माझा पांडुरंग मला वैकुंठात काय करतोय, अखंड बोलावत आहे. त्यामुळं आता काय करा, निरोप द्या. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. म्हणजे अंतकाळी मला पांडुरंग पावलाय, आता काय झाले, तुकारामांची गुप्त होण्याची काय झाली हो, वेळ झाली. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया, येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. म्हणजे काय हो, कीर्तन म्हणजे कीर्तन सांगता सांगता संत तुकाराम काय हो, निघून गेले अकस्मात. लक्षात ठेवा. आणि हे कीर्तनातच काय करत होते हो, ह्या ओव्या संत तुकाराम अखंड सांगत होते. म्हणजे हे सगळ्या श्रोत्यांना कशात दंग केलं हो त्यांनी,
सर्व श्रोत्यांना कीर्तन रंगात काय केलं होतं, दंग केलं होतं. आणि अकस्मात आकाशात हजारो सूर्य एकाच वेळी उगवत असा प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा केवढा तरी काय झाला लखलखाट झाला. त्या सरशी भीतीने सर्व श्रोत्यांचे डोळे मिटले गेले. तरीही मिटलेल्या पापण्यातूनही प्रकाशाची जाणीव काय होतच होती. लोक परस्परांचे हात गच्च पकडून जागच्या जागी काय खिळून राहिले. जराशाने प्रकाशाची तीव्रता कमी झाली तेव्हा हळूहळू सर्वांनी काय डोळे उघडून पाहिले तर सर्वत्र जैसे थे. पण फक्त तुकोबा मात्र जागेवर नव्हते. म्हणजे क्षणभरानं सर्व भानावर आल्यावर मग सर्वत्र हल्लकल्लोळ माजला. सांत्वन तरी कुणाचे कुणी करावे. कुणीतरी जाऊन आवलीला बोलवून आणली. ती छाती पिटतच आली. तुकोबाचा भाऊ कानोबा तर मटकन खालीच बसला. त्या दिवशी काय सगळं म्हणजे सगळेजण कुणाला कळलंच नाही लक्षात घ्या, असं मरण आलं पाहिजे. प्रत्येकाला असं मरण आलं पाहिजे. क्षणामध्ये संत तुकाराम काय झाले गुप्त झाले. म्हणजे म्हणजे हेच सगळे हे श्लोक चालले होते. कीर्तन चाललं होतं अखंड. संत तुकारामांना माहीत होतं की मी जाणार आहे आता. आणि सर्व श्रोत्यांना काय त्या कीर्तनामध्ये दंग ठेवलं होतं. आणि अकस्मात एक प्रकाश, लख्ख प्रकाश आला. देव येणं एवढं सोपं आहे का देवाला पाहणं एवढं सोपं नाही. आपले चर्मचक्षुने आपण पाहू शकत नाही. ज्यांच्याजवळ ज्ञानचक्षु आहेत तेच त्या परमेश्वराला पाहू शकतात, कोणीही पाहू शकत नाही. आणि मग काय केलं पाहिलं की आणि तो जो प्रकाश आहे परमेश्वराचा, तो प्रकाश आपण सहन करू शकत नाही. एवढा प्रकाश असतो की ते आपले डोळे सहन करू शकत नाही. मग सगळ्यांचे डोळे मिटले ना. आणि त्या क्षणी आणि ते म्हणजे एवढा प्रखर प्रकाश होता की आपण डोळेच उघडू शकत नाही. आणि मग ते प्रकाश लुप्त झाला त्यानंतर. आणि सगळेजण डोळे उघडून बघतायत तर काय संत तुकाराम नव्हते तिथं. म्हणजे केवढं हे महत्भाग्य की काय नामस्मरण कीर्तन करता करता देहासहित जाणं याच्यासारखं काय नाही पुण्यही नाही, याच्यासारखं सत्कर्म नाही. म्हणून आज गुढीपाडव्याला काय घ्यायचंय समर्थ म्हटले, गुढी उभा करायची अखंड अंतरी सत्कर्माची गुढी उभा करता आली पाहिजे. कळतंय ना आपल्याला की हे पाप आहे, त्या पापापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. विवेकाने समर्थाने आता चालू ओवीत दिली ना, आत्मनिवेदनमध्ये सांगितलंय परमेश्वराला निवेदन पाहिजे. काय की परमेश्वरा तुझ्याजवळ यायचंय, तुझ्या संगतीत यायचंय. हे निवेदन संत तुकारामांचं होतं. म्हणूनच काय ते गेले ना, देव आले स्वतः त्यांचा देह न्यायला. लक्षात घ्या, तसं प्रत्येकाला जाता येतं. परंतु काय केलं पाहिजे आपली गुढी सत्कर्मात उभा करता आली पाहिजे, अखंड सत्कर्मात उभा करता आली पाहिजे. म्हणून नामस्मरण आणि कीर्तनामध्ये जर तुम्ही दंग झाला म्हणजे कुठलं नामस्मरण करायचं हा पण सारासार विवेक आहे. म्हणून समर्थांनी लिहून ठेवलंय, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. जर परलोकाची म्हणजे इहलोक साधण्यासाठी आपल्याला सत्कर्माची साथ धरता आली पाहिजे. जाणत्याची संगती धरायची म्हणजे काय ज्या लोकांना विवेक वैराग्य ज्याच्याकडे आहे, ज्याला शिकवता येतंय त्याच्याकडेच जाता आलं पाहिजे कारण विवेक वैराग्य भले संत आपण पाहतोय सगळे विषय विकारामध्ये, कोण कामात अडकले, कोण क्रोधात अडकले, विषय विकारांमध्ये अडकलेत सगळे. म्हणून ज्याला ह्या विषय विकारांवरती विजय मिळवता आलाय, ज्याला हे विषय विकार समजावून आपल्याला सांगता येत आहेत, त्याच्यावर विजय कसा मिळवायचा हे जे अखंड आपल्याला शिकवत आहेत. म्हणजेच इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे म्हणजे काय जाणत्याची संगत धरता आली पाहिजे, श्रवण करता आलंच पाहिजे. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. कारण का कलियुग आहे. या कलियुगामध्ये चांगलं कानावरती पडणं हे सुद्धा आपलं महत्भाग्य आहे. कुठली तरी पूर्व पुण्य आहे, कुठंतरी थोडंसं केलेलं पुण्य, त्यामुळं आपल्या कानावरती काय पडत असतं
ते परमेश्वराचं नाव, नामस्मरण, कीर्तन अखंड पडत असतं. हे आपलं महत्भाग्य समजायचं आहे. महत्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणतले असं करायचं नाही आहे. समर्थ म्हणतात की महत्भाग्य आहे आपलं, की आपल्याला हे सगळं मिळतंय. श्रवण, नवविधा भक्ती कळते आपल्याला. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन आणि नंतर मुक्ती आहे ना. म्हणजे संत अखंड या नवविधा भक्तीमध्ये होते म्हणूनच त्यांना काय मिळाली व मुक्ती मिळाली ना. जिवंतपणीच ते मुक्त होते. लक्षात ठेवा. तशी मुक्ती आपल्याला जर मिळवायची असेल तर जाणत्याची संगती धरायची. मग आपोआप आपल्याला काय मिळणार आहे हो? परलोक मिळणार आहे. मग परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. म्हणजे सद्गुरू करायचंय, सद्गुरू पाहिजेच. पण तो सद्गुरू पण कसे पाहिजे? तो ज्यांना या विषय विकारांची ज्यांना ओळख आहे असेच सद्गुरू पाहिजेत. नाहीतर काय, तेच अखंड विषयांमध्ये काय आहेत, दंग आहेत. अशा सद्गुरू नाही केला पाहिजे. सद्गुरू कोण पाहिजेत? ज्यांना कळतंय, विषय विकार कळतायत आणि जे आपल्याला शिकवू शकतायत. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. म्हणजे समर्थ काय म्हणले? सद्गुरू तर कुणाला म्हणायचंय? बघा किती सुंदर ओवी समर्थांनी आपल्याला दिली. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. मग काय कळायचंय ते कळून घ्या. एका ओवीमध्ये स्पष्ट समर्थांनी सांगितले सद्गुरू कुणाला म्हणायचं? जे आपल्याला कशातून काढतात? वासना नदीमधून बाहेर काढतात सहज उडी घालून आणि आपल्याला तारतात. ते सद्गुरू जाणायचे आणि त्यांना आपल्याला शरण जायचंय. म्हणून लक्षात ठेवा, गुढीपाडव्यानिमित्त दिलेलं हे समर्थांनी जे निरूपण आहे म्हणजे श्रवण आहे ते काय फार उत्तमच आहे. समर्थ आपल्यासाठीच काय करतात? घेऊन आलेले आहेत. लक्षात ठेवा, आपल्यासाठीच आहे हे सगळं. आणि आपल्याला काय करायचं आहे? अखंड आपली गुढी सत्कर्मात काय करायची? उभारायची. अखंड सत्कर्मात राहता आलं पाहिजे. त्यासाठी नामस्मरण आणि कीर्तन अखंड मुखामध्ये पाहिजे. अन्यथा आपण विषय विकारांवरती विजय मिळवू शकत नाही. भले भले ऋषी मुनी आपण पाहतो, कामाने फसवलं, क्रोधाने फसवलं, लोभाने फसवलं. की आज लोभाने तर थैमान मांडले. जिकडं तिकडं काय हो? लोभच आहे. ज्याला त्याला पाहिजे पैसे खायला. लक्षात ठेवा, म्हणजे लोभाने थैमान मांडले. हे त्याच्यावरती विजय मिळवायचा सोपं नाही आहे, पण विजय मिळवता आला पाहिजे. मिळवला तर सगळ्यावरती आपण विजय मिळवू शकतो. म्हणून समर्थांनी आपल्याला आज काय गुढीपाडव्यानिमित्त विशेष निरूपण दिलं. काय हो? की आपली गुढी आपण अखंड नवविधा भक्ती करता आली पाहिजे. आरोग्य सांभाळत, आरोग्यम धनसंपदा, अज्ञान मूलहरणम. समर्थांनी सगळं शिकवलंय ना आपल्याला. अज्ञानापासून दूर राहायचंय, अंधश्रद्धेपासून दूर राहायचंय. कारण का हो? ते आपल्याला अधोगतीला नेणार आहे, हे लक्षात ठेवायचं. काय हो? अज्ञान, अंधश्रद्धा कुठं नेते? अधोगतीला नेते. कारण का हो? त्याच्यावर सगळी बंदीच आहे ना. बंदी का आहे? कारण ते कुठं नेतं? अवगुण आहे, कुकर्म आहे. ते कुठं नेणार आहे? आपल्याला अधोगतीला नेणार आहे. आपल्याला जायचंय कुठं? सद्गतीला जायचंय, त्या परमेश्वराकडं जायचंय. म्हणून समर्थ म्हणतात की काय करायचंय आपल्याला? आपली अखंड गुढी सत्कर्मात उभी करायची. नवविधा भक्तीची जोड पाहिजे त्या गुढीला. आरोग्य पाहिजे, तरच ह्या सर्व गोष्टी काय होतील? साध्य होतील. म्हणून आपल्याला आरोग्य सांभाळता आलं पाहिजे. म्हणजे प्रपंच करायचा आहे नेटका, संसार नेटका करायचा आहे आणि परमार्थ देखील काय करायचा आहे हो? उत्तमाचा करायचा आहे. तरच आपलं आत्मनिवेदन त्या तरच आपलं आत्मनिवेदन परमेश्वराजवळ जाणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे हो? मुक्ती मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.